लोकसभेच्या एक्झिट पोल नंतर मला बऱ्याच माध्यमांचे फोन आले प्रतिक्रियेबद्दल, परंतु माझं कर्तव्य म्हणून प्रथम मी प्रतिक्रिया काही वार्ताला देत आहोत. एक्झिट पोलमध्ये जे क्लिअरिटी आलेली आहे की मोदी सरकार परत येत आहे तिसऱ्या टर्मसाठी आणि मागील 10 वर्षांमध्ये सरकारने केलेल्या कामांचा पुढे या पॉलिसीज कशा चालतील याचा करण्यासाठी एक स्थिर सरकार खूप गरजेचं होतं. जरी इलेक्शनच्या पिरियडमध्ये महागाईचे मुद्दे होते, बेकारीचे मुद्दे होते, रस्ते खड्डे, ग्रामीण भागामध्ये सुखसुविधांचे मुद्दे होते, परंतु हे मुद्दे साईडला सोडून मतदारांनी जी प्रायोरिटी दिलेली दिसत आहे ती प्रायोरिटी म्हणजे राष्ट्रहित. राष्ट्रहित म्हणजेच काय तर भारताला प्राथमिकता देणं आणि भारतामध्ये एक स्थिर सरकार असणं आणि जगासमोर आपण चांगल्या प्रकारे आपला ठसा उमटवणं यासाठी एक कोणत्याही देशामध्ये स्थिर सरकार खूप गरजेची असते. आर्थिक पारबडीवर बघितलं तर देशामध्ये नो डाऊट की मागच्या 10 वर्षामध्ये ज्या प्रगतीला पाया रचला गेलेला आहे आणि आपण विकसित राष्ट्र नव्हे तर विकसनशील राष्ट्र आहे, तर विकसनशील राष्ट्रांमध्ये जनरली आपण बघत असतो की ह्या समस्या येत असतात. विकसित राष्ट्रांमध्ये सुद्धा असतात. फॉर एक्झाम्पल की तुम्ही जर का एखाद्या गावामध्ये गरीब असाल, मध्यमवर्गीय झाला, श्रीमंत झाला तरी तुम्हाला समस्या येणारच आहे का? अडाणी अंबानी किंवा जे उद्योगपती आहे टाटा बिर्ला आणि मोठे मोठे उद्योगपती आहेत त्यांना समस्या नाही का? तर देशामध्ये प्रत्येक स्तरावर आपल्याला समस्या दिसतील, पण त्या समस्यांचं निर्मूलन कसं करायचं, निरसन कसं करायचं यासाठी एक कणखर नेतृत्व खूप गरजेचं असतं. जनरली नो डाऊट की लोकांना असं वाटतं की कणखर नेतृत्व आलं की कुठे ना कुठे होतं, पण ज्या पद्धतीने आपल्या देशाकडे बघण्याचा दृष्टिकोन जगाचा बदलला आहे, ज्याप्रमाणे अर्थव्यवस्थेमध्ये बदल होत आहेत, ज्याप्रमाणे आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे, ही गुंतवणूक, हे उद्योग क्षेत्र, रोजगार मिळवणं, याच्यामध्ये प्रगती करणं आणि महिलांचं शिक्षण असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये जर का आपल्याला पुढे जायचं असेल तर एकमेव पर्याय असतो तो स्थिर सरकार. आम्ही आर्थिक क्षेत्रामध्ये काम करणारे लोक असल्यामुळे आम्हाला आर्थिक पाढा हा वाचता येतो. कारण काय होतं की जनरली लोकांच्या मनामध्ये आणि प्रत्येकाचा कणा असतो हा अर्थ. ज्याच्या खिशामध्ये पैसा असेल, घरामध्ये पैसा असेल, गावामध्ये पैसा असेल, त्याची संपत्ती असेल, त्याची प्रगती होत असते आणि त्याच्या विविध मार्गाने तो गुंतवणूक करून त्याच्यावर चांगला परतावा मिळत असतो. आज ह्या देशामध्ये जे उद्योगाचे क्षेत्र जाळं पसरायला पाहिजे, पाणी क्षेत्रामध्ये प्रगती यायला पाहिजे, रोजगार निर्मिती व्हायला पाहिजे, रोड रस्ते निर्मिती व्हायला पाहिजे, जे 10 वर्षामध्ये मागच्या काळामध्ये जे सरकार होते त्यांनी सुद्धा तेच केलं, परंतु 10 वर्षामध्ये ज्या स्पीडने काम होत आहे, जे उद्योगीकरण होत आहे, त्याची धारा जर का पुढे जायची असेल तर डेफिनेटली आपल्याला एक मजबूत सरकार पाहिजे आहे. अर्थव्यवस्था म्हणाल तर डेफिनेटली ज्या गुंतवणुकी येतात त्या गुंतवणुकीवर जो परतावा भेटतो त्यातून अर्थव्यवस्थेची प्रगती होते आणि देशाला ज्या पद्धतीने टॅक्सेशन मधून मोठ्या प्रमाणात निधी भेटत आहे किंवा त्यांच्या साच्यामध्ये जमा होत आहे ती खूपच चांगली गोष्ट आहे की ज्या देशामध्ये टॅक्सेशनची जी सुविधा असते किंवा टॅक्सेशनचे जे स्तर असतात आणि ज्या देशातील जनता चांगल्या प्रकारे टॅक्सेशन भरत असते तो देश मजबूतीच्या दिशेने जात असतो. नाहीतर आपल्याकडे श्रीलंकेचं उदाहरण आहे की श्रीलंकेमध्ये आज काय परिस्थिती आहे, त्या देशाने संपूर्णपणे टॅक्सेशन माफ करून दिले होते आणि त्या जनतेला आज ते फळं भोगावे लागत आहे. मला कोणत्या पक्षाची बाजू मांडायची नाही, तर मला ही बाजू मांडायची आहे की जर मोदी सरकार तिसऱ्या टर्मसाठी आलं तर नो डाऊट की आपल्या देशाची जी प्रगती आहे पुढच्या अजून काळासाठी खूप चांगल्या प्रकारे होईल. आणि जे आपण म्हणतोय की आपल्याला विकसित राष्ट्र व्हायचं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या प्रॉब्लेम ऑफ रुपीज या पुस्तकामध्ये ऑलरेडी बरेच माध्यमातून लिहून ठेवलेलं आहे की कोण कोण देश हा महासत्ता होऊ शकतो आणि आज भारताची पाळी आलेली आहे की भारत देश हा महासत्तेच्या दिशेने पुढे जात आहे. कोणी करत आहे, माध्यम काय आहे ही दुसरी गोष्ट आहे, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ऑलरेडी लिहिलेला आहे. आणि राहिला सवाल हा बेकारीचा, महागाईचा, रोजगार निर्मितीचा, ग्रामीण विकासाचा, आणि हे कर्तव्य त्या जे सरकार येते त्याचं असतंच आणि ते करणारच आणि करायलाच पाहिजे.
राहिला सवाल संविधान वाचवण्याचा, जे सत्तेत येतात ते सत्तेत आल्यानंतर पॉलिसीज आपल्याप्रमाणे भागवत असतात. परंतु ह्या इलेक्शनमध्ये हा मुद्दा खूप चांगल्या प्रकारे आला की जे सरकार येणार आहे त्या सरकारचा हेतू आहे की संविधान बदलवायचं. परंतु सरकारने क्लिअर कट केलेलं आहे की कोणीही आलं तर संविधान कोणाचा बापही बदलू शकत नाही. याचाच अर्थ हा भारत देश आहे, पुढे सुद्धा संविधानावरच चालणार आहे. म्हणून या एक्झिट पोल नंतर जर मोदी सरकार आलं तर डेफिनेटली एक स्थिर सरकार येणार आहे. जगासमोर आपला एक चांगला ठसा उमटणार आहे आणि ग्रामीण विकास, शहरी विकास, महिलांचा विकास, अर्थव्यवस्थेचा विकास. आज भारतीय शेअर बाजारामध्ये अशी परिस्थिती होती की FII म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनने माल विकला की शेअर बाजार पडायचा. पण आजच्या घडीला आपण अशा परिस्थितीमध्ये येऊन पडलेलो आहोत की जनरल जे रिटेल इन्व्हेस्टर आहे त्यांच्या भरोशावर सुद्धा आज बाजार सावरला जातो आहे. म्युच्युअल फंडाच्या भरोशावर बाजार सावरला जात आहे. आज बाजाराचं मार्केट कॅप 5 ट्रिलियनवर पोहोचलेलं आहे. जर का पार्ले, NSE मोठ्या मोठ्या कंपन्यांचे IPO आले तर हे कुठे जाणार आहे. मला माहित आहे की भारतीय शेअर बाजार हा भारतीय अर्थव्यवस्थेला रिप्रेझेंट करत नाही, परंतु भारताच्या शेअर बाजारातून खूप मोठ्या प्रमाणावर देशाला खूप मोठ्या प्रमाणावर टॅक्सेशन मिळत असतं. म्हणून हा अर्थव्यवस्था एक कणा आहे असं मी मानतो. आणि डेफिनेटली ज्या प्रत्येक नागरिकाची एक मनाची इच्छा असते की माझा देश प्रगतशील झाला पाहिजे, माझ्या देशामध्ये सुविधा भेटल्या पाहिजेत, माझ्या देशामध्ये प्रत्येक नागरिकाचं संरक्षण झालेलं पाहिजे, तर हे डेफिनेटली स्थिर सरकार आलं तरच होऊ शकतं असं माझं वैयक्तिक मत आहे. धन्यवाद.